नमस्कार मंडळी, ही मुलगी बघा घरी बसून स्वतः या वस्तू तयार करत आहे। अतिशय सुंदर असे नेकलेस तिने बनवलेले आहे। चला आपण जाणून घेऊया तिच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी काय आली हे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। तुझ्या डोक्यात ही कल्पना कशी काय आली आणि हे तुला कोणी शिकवलं? माझं नाव सई राकेश ठाकूर आहे। मी बाल विकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा या शाळेत शिकते। मी आता 6वीला आहे आणि आमच्या शाळेमध्ये खूप साऱ्या मोफत उपक्रम राबवले जातात। तर त्यातलंच हे कापडापासून नेकलेस बनवणं ही एक उपक्रम होता। तर त्यावरूनच मी हे शिकले, तुम्ही बघू शकता। ओके, मला सांग तू हे का बनवते आहेस? आता गुरुपौर्णिमा आहे, तर माझ्याकडून छोटंसं गिफ्ट म्हणून हे मी मॅडमना देणार आहे आणि सरांना देण्यासाठी मी एक फोटो फ्रेम केली आहे, ती तुम्हाला मी दाखवते। आणि ही फोटो फ्रेम मी स्वतः केली आहे घरी। मी हे साहित्य द्यायचं सरांना देण्यासाठी आणि हे मॅडमला देण्यासाठी। आणि अजूनही बरेच उपक्रम राबवले जातात आमच्या शाळेत, जसे की कम्प्युटर कोर्स, गणपती बनवणे, शिवणकाम, क्विलिंग, विशेष क्रीडा प्रशिक्षण, रोबोटिक वर्कशॉप, टाकापासून टिकाऊ वस्तू बनवणे, असे चांगले चांगले उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात अगदी मोफत। कागदाच्या लगद्यापासून वस्तू या उपक्रमाचे एकही फी न घेता मोफत प्रशिक्षण दिले जाते। त्यातूनच मला ही युक्ती सुचली, गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्याकडून माझे शिक्षकांना छोटीशी भेटवस्तू द्यावी म्हणून मी ही वस्तू बनवलेली आहे। त्यासाठी मी माझ्या बालविकास मंदिर या शाळेचे आणि माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते। तर मंडळी, बघितलं का तुम्ही, बालविकास मंदिर शाळा अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांचं भविष्य घडवण्यासाठी असे चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवते। या उपक्रमामुळे आपल्या मुलांना, या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना व्यवसाय करण्यात सोपं जाईल। त्यासाठी माझी दादर वरली प्रभादेवी विभागातील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही आपल्या मुलांचं ॲडमिशन बालविकास मंदिर या शाळेत जरूर घ्यावी। धन्यवाद मित्रांनो।